नमस्कार. मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. मी हायकोर्ट अपॉइंटेड मेडिएटरसुद्धा आहे. डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटी पुणे येथे मी मेडिएटर म्हणून काम करते. आज मी नोटरी संदर्भात एक पॉवर ऑफ अटॉर्नीविषयी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आपल्याला माहीतच आहे की आता आपल्याला खूप सारे डॉक्युमेंट आपण करू शकतो, पण बरेचदा आपल्याला ते एकूणात माहीत नसतात की हे डॉक्युमेंट आपण करू शकतो किंवा नाही. आणि म्हणून मला बरेचदा काही लोकांचे फोन येतात की हे मॅडम हे डॉक्युमेंट आलं आहे, तर मी हे करू शकते का किंवा करू शकतो का. तर त्या संदर्भात मी हा व्हिडिओ केलेला आहे. मी आजचा व्हिडिओ जो आहे तो पॉवर ऑफ अटॉर्नी संदर्भात केलेला आहे. तर आपण पॉवर ऑफ अटॉर्नी नोटरी करू शकतो याचं, पण पॉवर ऑफ अटॉर्नीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी, जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी, ॲब्रॉडवरून येणारी पॉवर ऑफ अटॉर्नी. मग हे एक स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी आपण करू शकतो का. तर स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी पण आपण करू शकतो. स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे काय की स्पेशल पर्पजसाठी ती दिलेली आहे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला. तर स्पेशल पर्पज म्हणजे काय की समजा आता आपण कोर्टामध्ये केस दाखल आहे एखाद्या वृद्ध व्यक्तीची, सिनियर सिटीजन आहेत ते, आणि प्रत्येक तारखेला ते कोर्टामध्ये ॲपियर होणार नाही आहेत. त्यामुळे ते सिनियर सिटीजन त्याच्या मुलाला किंवा मुलीला पॉवर ऑफ अटॉर्नी देतात. मग हे स्पेशल पर्पजसाठी ही पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली आहे. मग ती पॉवर ऑफ अटॉर्नी आपण नोटरी करू शकतो. आणि आपण नोटरी केल्यावर ऑब्वियस आहे की त्याला नंबर द्यायचा आहे, कारण उद्या जर ते नाही ते पॉवर ऑफ अटॉर्नी कोर्ट पर्पजसाठी जे आपण करतो ती पॉवर ऑफ अटॉर्नी कोर्टामध्ये दाखल केली जाते. त्यामुळं आपल्याला नंबर द्यायलाच हवा. नंबर नाही दिला तर मग ते प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला साक्ष म्हणून बोलवलं जाऊ शकतं कोर्टामध्ये, आणि तुम्हाला कोर्ट विचारू शकतं की तुम्ही नंबर का नाही दिला, आणि कदाचित तुमची कंप्लेंटही होऊ शकते. त्यामुळं तुम्ही जे पण डॉक्युमेंट कराल त्याच प्रत्येक डॉक्युमेंटला तुम्ही नंबर देणं गरजेचं आहे. आणि जेव्हा नंबर तुम्ही देताय तेव्हा पार्टीची सही तुमच्या रजिस्टरला असणं गरजेची आहे. आता ही पॉवर ऑफ अटॉर्नी झाली स्पेशल पर्पज. जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे काय, तर जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे जनरल पॉवर दिलेले आहेत की समजा आता माझा एखादा फ्लॅट आहे आणि तो फ्लॅट मी एखाद्या व्यक्तीला त्या फ्लॅटची सगळी पॉवर, मी जनरल पॉवर ते एखाद्या व्यक्तीला मी देते आहे. जसं की समजा आता माझा बिबवेवाडीला फ्लॅट आहे आणि त्या बिबवेवाडीच्या फ्लॅटचं मी पॉवर ऑफ अटॉर्नी माझ्या नवऱ्याला देते आहे की माझं ते लिव्ह इन लायसन त्या फ्लॅटचं त्यांनी करावं, टॅक्स भरावा, मेंटेनन्स भरावं, त्या फ्लॅटच्या रिलेटेड फ्लॅटची सोसायटीची जी मीटिंग असतील ती अटेंड करावी, त्या फ्लॅटच्या रिलेटेड जे पण काही छोट्या मोठ्या पेमेंट आहे ते त्यांनी करावं. तर ही झाली जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी. आणि ही जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी पण आपण करू शकतो. त्यामुळे स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी, जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी आणि ॲब्रॉडवरून आलेली पॉवर ऑफ अटॉर्नी ही आपण करू शकतो. आणि ही पॉवर ऑफ अटॉर्नी आपण जेव्हा करतो तेव्हा त्या पॉवर ऑफ अटॉर्नीला आपण नंबर देणं गरजेचं आहे, रजिस्टरला नंबर देणं गरजेचं आहे. रजिस्टरवर समोरच्या पार्टीची दोन्ही